हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण मशीन नसताना साडीला फॉल कशी लावायची ते बघणार आहोत। तर इथे मी मॅचिंग कलरची फॉल आणि साडी घेतली आहे। या साडीला पदराकडे फ्रिल आहे, तर इथे आपल्याला काही करायची गरज नाही। आणि आतल्या साईडने इथे ब्लाउज पीस आहे, तो आधी कट करून घ्यायचा तुमच्या मेजरमेंट प्रमाणे। तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही फॅब्रिक जास्त यातलं कापू शकता। तर इथे मी ब्लाउज पीस पहिल्यांदा कट करून घेते। इथे मी 3 प्रकारचे स्टिच दाखवणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमची जी साडी आहे ती फॉल बिडिंग घरच्या घरी करू शकता। आणि जर पदराकडे डिझाइन नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे ब्लाउज पीस साइडला ठेवते। आता ही जी कट केलेली बाजू आहे तिथे आपल्याला स्टिच करायचं आहे, म्हणजे हेमिंग घालणार आहोत। तिथे आपल्या या पूर्ण बाजूला आपण हेमिंग घालणार। आता ही साडीची आपण उलटी साइड घेणार, काठ व्यवस्थित बघायचा। आता अशा प्रकारे आपण ती खोचतो, म्हणजे या पायाकडच्या साइडने इथे आपल्याला फॉल लावायची आहे। तर ही जी बाजू आहे ती उलटी साइड घेतली आहे बघा मी। ही आतली साइड आहे। आतल्या साइडने या इकडे आपल्याला हेमिंग करायची आहे। तर इथे मी थोडा वेगळ्या कलरचा दोरा घेतलाय, म्हणजे तुम्हाला समजण्यास आणि दिसायला इझी पडेल। छोटीशी दुमड घ्यायची, डबल फोल्ड करायचं फॅब्रिक आणि सुईत सिंगल दोरा घालून इथून आपल्याला ते स्टिच करायला सुरू करायचं आहे। व्यवस्थित फोल्ड करायचे, एकदम छोटीशी दुमड घ्यायची आहे आपल्याला। आणि सुई अशा प्रकारे गोल गोल राऊंड मध्ये आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे। हे असं वरपर्यंत कंटिन्यू करायची जशी शिलाई। आणि दुसरी पद्धत म्हणजे अशीच सेम, फक्त याला आपण दरवेळी लॉक करत करत पुढे जाणार, म्हणजे ते धागे आहेत ते सुटणार नाहीत। आता बघा, या हाताच्या वरून असं मी घेते, अशा पद्धतीने सुई आत घालायची आणि ते पूर्ण लॉक करायचा। ते घेराच्या मधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, म्हणजे ती प्रत्येक गाठ ही व्यवस्थित बसेल आणि ते अजिबात निघणार नाही। तर ही झाली दुसरी पद्धत। अशा पद्धतीने त्याचा लुक येईल। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता। हे व्यवस्थित डबल फोल्ड करायचा। एखाद्या प्लेन सपाट जागेवरच ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं पडेल। आता हे बघा, दोघांच्या मधनं सुई मी बाहेर काढली आहे। अशा पद्धतीने आपण ते अटॅच करून घेणार। आता थोड्या थोड्या अंतरावर येऊन अजून आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची, म्हणजे ते निघणार नाही। ही अशी पद्धत झाली ही दुसरी। हे बघा, अशा प्रकारे पहिली जी घातली ती एकदमच सिंपल आहे। आता मी तिसऱ्या प्रकारचं दाखवते। तर तिसरा प्रकार म्हणजे हे आपण अशी नॉर्मल घालू शकतो। हे डबल फोल्ड करायचं आणि सुई अशा पद्धतीने वरखाली वरखाली नॉर्मल आपण स्टिचिंग करतो तशीवाली सिंपलवाली ही पद्धत आहे। तशा पद्धतीने आपल्याला ते हेमिंग करायचं आहे। असंही करू शकता। आणि ठराविक अंतर झालं की त्या दोऱ्याला तिथे गाठ मारायची, म्हणजे तो धागा उसवणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला मध्ये गाठ मारून घ्यायची आहे आणि हे पुन्हा कंटिन्यू करायचं आहे। अशा 3 पद्धतीमध्ये तुम्ही हेमिंग करू शकता। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते आणि जी जमते ती तुम्ही करू शकता। हे घर बसल्या तुम्ही स्वतःच हेमिंग करून तुमची साडी रेडी करू शकता। आणि जर डिझायनर साडी असेल तर काय करायचं, पदराच्या साईडने जर डिझाइन नसेल तर अशाच पद्धतीने हेमिंग घालायची आणि एखादी लेस वगैरे आणायची आणि त्याला पदराला लावण्यासाठी म्हणून मिळते
ती घेऊन यायची मॅचिंग आणि त्याला लावायची, म्हणजे तुम्हाला बीडिंग करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि आतल्या साईडने एवढं काही दिसत नाही. हे 3 प्रकार मी तुम्हाला असे दाखवलेत बघा. ह्या प्रकारे तुम्ही तुमची जी बीडिंग आहे ती करू शकता. आता मी फॉल कशी अटॅच करायची ते दाखवते. हे एवढा पोर्शन आपण सोडायचा आहे. 7 ते 10 इंच एवढा आपल्याला स्पेस सोडून त्याच्यानंतर आपण इथे ही जी फॉल आहे ती अटॅच करणार. आता स्टार्टिंगला आपण एक फोल्ड घेणार आहे आणि वरच्या साईडने बरोबर साईड आहे बघा आणि आतल्या साईडने त्याची चुकीची साईड आहे फॉलची. आता इथे आपल्याला स्टिच करायचं आहे. तर हेमिंग करताना मी आता मॅचिंग दोरा घेतला आहे. हा एकदम कॉर्नरवर ठेवायचा. आधी आपल्याला बॉटमला शिलाई मारायची आहे. ते इथून सुई पहिल्यांदा लॉक करून घ्यायचं आहे ते दोरा. अशा पद्धतीने आपल्याला लॉक करायचं आहे आणि इथून आता छोटा छोटा कापड सुईमध्ये घेत आपल्याला ते स्टिच करायचं आहे. पलीकडच्या साईडने जास्त दोरा आपला दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हेमिंग घालून घेणार आहोत. थोडं थोडं कापड सुईमध्ये घेत साडीचा काठ आणि फॉलचा काठ एकत्र आला पाहिजे आणि तो व्यवस्थित अटॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने बघा, दुसऱ्या साईडने दिसत पण नाही आहे. थोडंसं कापड घ्यायचं, पलीकडच्या साईडने एवढंसं घ्यायचं कापड. पुन्हा थोडं पुढे जाऊन दोन्ही एकत्र करून अशा पद्धतीने आपल्याला ती हेमिंग घालून घ्यायची आहे. पूर्ण प्लेन सपाट जागेवर ठेवलात की तुम्हाला ती हेमिंग आहे ती घालायला इझी पडतं. अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण स्टिच करायचं आहे. आता हे वर उचलले त्यामुळे थोडं ओबडधोबड झालं, पण ते बॉटमला सपाट जागेवर ठेवलात तर ते व्यवस्थित येतं. अशाच प्रकारे आपल्याला कंटिन्यू आपली हेमिंग घालून घ्यायची आहे. आधी बॉटमला घालायची, त्याच्यानंतर आपण वरच्या साईडने स्टिच करणार आहोत. ठराविक अंतरावर आपण हे हेमिंग घातल्यानंतर तिथे पुन्हा एकदा लॉक करायचं आहे. हे बघा पलटवून दाखवते. अशा प्रकारे आपली हात शिलाई आहे ती दिसणार आहे. व्यवस्थित इथे अटॅच झालं आहे बघा, निघत नाही आहे. अशाच पद्धतीने पूर्ण आपण बॉटमला शिलाई मारून घेणार आहोत. पूर्ण भागाला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. आता मी बॉटमला शिलाई मारून घेतली आहे. आता आपण वरच्या साईडने शिलाई मारणार. त्यासाठी इथून पुन्हा एकदा स्टार्ट करायचं आणि तशाच पद्धतीने थोडा थोडा कापड घेत आपण स्टिचिंग करून घेणार. आता मी वेगळ्या कलरचा दोरा वापरला आहे म्हणजे तुम्हाला इझी पडेल. या आतल्या साईडने दोरा मोठा दिसणार आणि पलीकडच्या साईडने अशा पद्धतीने दिसणार. ते तुम्ही एक्झॅक्ट मॅचिंग घेतलात तर तो दिसणार सुद्धा नाही, तसं व्यवस्थित दिसेल. तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढे सुद्धा स्टिचिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आल्यानंतर या कॉर्नरला आपण दोऱ्याला गाठ मारून घेणार आहोत. आता हा मी थोडाच घेतला आहे दोरा, तो मी इथे स्टिच करून संपवणार. त्याच्यानंतर पुढे मॅचिंग दोरा वापरणार आहे. इथून थोडा थोडा कापड घेत आपण हे स्टिचिंग कंप्लीट करणार आहोत. हे बघा पलीकडच्या साईडने असं दिसणार. जशी बॉटमला आहे तशीच वरच्या साईडने सुद्धा आहे. अशीच आपण ही सगळी फॉल अटॅच करून घेऊया. इथे मी फॉल लावून घेतली आहे बघा. पूर्ण आतल्या साईडने ही अटॅच झालेली आहे व्यवस्थित.
पलीकडच्या साईडने बघा काही दिसणार पण नाही, कारण ते डिझाईनमध्ये पूर्ण दोरा तो गायब होऊन जातो. अशी आपली फॉल कंप्लीट झालेली आहे. 3 टाईपचे धागेसुद्धा तुम्हाला दाखवले की कशा प्रकारे तुम्ही अटॅच करू शकता, हात शिलाई घालू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशीच पद्धत तुम्ही सुद्धा फॉलो करून कुठलीही साडी तुम्ही फॉल बीडिंग करू शकता. जसं फ्रंटला आपण सुरुवातीला जशी फोल्ड घेतली तशीच फोल्ड एंडिंगला सुद्धा घ्यायची आहे. तर पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू.